छान एकदम स्नो आणि बघू शकता तुम्ही हे जेव्हा इंडियामध्ये असताना असं वाटायचं अरे वा किती छान वाटतं स्नो, पण तसं नाही आहे. हा खूप स्नो आहे म्हणजे लिटरली आय कांट वॉक ऑल्सो. पण आम्हाला हा क्लीन करायचा त्यासाठी तर बाहेर यावंच लागलं. आणि ही आमची कार आहे. आता ही कशी ओपन करायची काही समजत नाही आहे, पण बघू शकता बघू शकता कसं मला स्नो खूप जास्त क्लीन करायला लागतं. आणि म्हणजे ॲटलीस्ट आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर कळलं पाहिजे ना की आम्ही जाऊ शकतो, रस्ता तरी दिसला पाहिजे. इकडे काय असतं की जे लँडलॉर्ड असतात रूल इकडचा की त्यांनी त्यांच्या घरासमोरचा एस्पेशली ड्रायवे आणि वॉकवे हा क्लीन करायचाच असतो. कारण जर काही लोक म्हणजे काही पडले वगैरे तिथे घसरून असं तसं तर तो क्लेम लँडलॉर्डवर येतो. ओके. आणि जर टेनंटलाही सांगण्यात येतं की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या साईडचं तरी क्लीन करत जा. म्हणून आम्हाला हे स्टेप्स आणि मिनिमम म्हणजे आमच्या ड्रायवे समोरचं सुद्धा क्लीन करावं लागतं. सो आज पुन्हा म्हणजे खूप स्नो आहे. हा म्हणजे हा कंटिन्यू व्लॉग आहे. त्याच्यामध्ये आज तारीख आहे आमच्या इथे 25 जानेवारी आणि ऑलरेडी प्रेडिक्शन होतं की खूप सारा स्नो पडणार आहे, खूप जास्त कोल्ड असणार आहे वगैरे. त्याच्यामुळे आम्ही पण प्रिपेअर होतो. 2 दिवस काही आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो नाही. ग्रॉसरी वगैरे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आम्ही ते फ्लाईटवर सांगून ठेवल्या. आत्ता ही सध्या सिच्युएशन आहे आमच्या दारामध्ये असं सगळं काही स्नो काढलेलं आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हा साफ करायचा. अदरवाईज खूप असं जमून जातं पूर्ण आणि त्याच्यामध्ये पडण्याची खूप शक्यता असते. तर हा साफ करायचा. पण आजचं प्रॉब्लेम असा आहे की आज पूर्ण दिवसाचं कलेक्शन आहे. ओके. सो जर बाहेर दाखवू पण खूप वेंडी आहे म्हणजे जर आपल्या खूप अशी वेळ आहे त्याच्यामुळे वाऱ्यामुळे सुद्धा स्नो आणि ॲक्च्युली करतो खूपच वेळ आहे. पण काय करा घरात बसून फक्त असं एन्जॉय करू शकतो. पण खूप डिफिकल्ट आहे कारण की थंडही तेवढंच आहे. बाहेर जाताना पण पूर्ण गेअरअप करून जावं लागतं आम्हाला आणि काळजी घ्यावी लागते. कारण फ्रोस्ट बाईट वगैरे ह्या गोष्टी इथे खूप होतात. अगर खूप जास्त थंड असेल तर त्याच्यामुळे शायनिंग नाही मारायची. ग्लव्ज, टोपी, शूज प्रॉपर घालले पाहिजे. खूप म्हणजे वारा असल्या कारणामुळे खूप सारा स्नो उडतोय. हे दुसऱ्यांदा झालं म्हणजे लास्ट आणि हा विकेंडला झालं. त्यामुळे आता उद्याचं काही माहिती नाही आहे की उद्या ऑफिसला कसं जायचं आहे हे डिपेंड करतं की आज संध्याकाळनंतर काय सिच्युएशन आहे. बट ॲज पर ॲप शोरूम की हे आणखी म्हणजे रात्रीपर्यंत थोडा पडणारच आहे. आता सध्या तर असं आहे आय डोंट नो आफ्टर 1 आवर काय असेल कंडिशन. आणि जर मी स्नो साफ करण्यासाठी जर आम्ही बाहेर गेलो तर मी तुम्हाला दाखवेलच की बाहेर कसं. अदरवाईज मग शक्यता कमी आहे. आम्हाला बाहेर येऊन स्नो साफ करावंच लागलं कारण की अदरवाईज हे खूप डिफिकल्ट झालं असतं. संतोषने आता सुरुवात केली आणि थोडंसं केलं पण हे आमचं बॅकयार्ड आहे. बघू शकता की म्हणजे काय अवस्था खूप इथून आम्ही इथे जायचं असतं आणि आता ऑलमोस्ट सनसेट होतो आहे तर त्याच्यामुळे खूप अंधारही पडायला लागला. पण ही सिच्युएशन आहे आता सध्याची. सगळेच जण बाहेर पडलेत आणि स्नो साफ करतात कारण की आत्ता 5:30-5:15 झाले आणि अजून 4-4:30 तरी येऊन गर्दी पडणारच आहे. तर म्हणजे कंटिन्युअसली होतो. ही बंदी छान तर दिसते ह्याचं मशीन असतं तर मशीनने सुद्धा
दाखवत होते की आज व्हिजिबिलिटी पण खूप कमी आहे, म्हणजे लाईक म्हणजे फक्त काहीतरी 1/2 किलोमीटरची व्हिजिबिलिटी दाखवत होते. सो माहीत नाही, आम्ही तर कुठे आज गेलो पण नाही आणि जाऊ पण नाही शकत, कारण की माझे ते रस्ते खूपच खराब असणार आहेत. पण एक फायदा झाला, उद्या आम्हाला वर्क फ्रॉम होम मिळालं, कारण की खरंच म्हणजे ते आज उद्या सकाळपर्यंत पण त्या रोड्स ते काही क्लीन होणार नाही आहे, कारण आत्ता हे सध्या ही अशी सिच्युएशन आहे. ते गव्हर्मेंटच्या गाड्या येतात आणि मग ते सॉल्ट वगैरे तिथे टाकतात रस्त्याला, मग ते बऱ्यापैकी पण आता ते पण लोक कुठे ना कुठे भरपूरच ठिकाणी गेले असतील, त्याच्यामुळे आणि आतल्या रस्त्यांना ऑफकोर्स माहीत नाही कधी येतील ते, तर त्या एक गोष्टी असतात. सो उद्या शक्यता कमीच आहे की उद्यापर्यंत कधीपर्यंत पोलीस वगैरे म्हणून घरून काम करायचं त्यापेक्षा घरी राहिलेलं बरं. ते खूप काम करतात बापरे, 65+ स्नो वगैरे करतात मामा पण येतात. सो आम्ही जातो घरी. असं काही नाही, खूप इम्पॉर्टंट आहे, काळजी घेणं. सो घरात राहूनच कंटिन्यू. आता हे काम संपून आलं घरात, संतोष आता लवकर घरी या. खूप आज स्नोचा कहर झालेला, म्हणजे धुमाकूळ घातला एकदम स्नोने. आणि पण काय, तर घरात आहोत तर ठीक आहे, सेफ आहोत आम्ही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. जस्ट लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल, तुम्हाला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन मिळतील. आता हे स्नो वगैरे खूप आम्ही घाबरवत नाही आहे, पण असे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू, गुड नाईट.